केंद्रीय कृषी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला। हा अर्थसंकल्प वंचित घटकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक आहेच, तसंच यामधून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलेल अशी प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री डॉक्टर बोंडे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था सुदृढ करण्याकरता उपयोगी पडेल। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे यासाठी 3 लाख कोटी रुपयाचं प्रावधान शेतीविषयक कार्यक्रमाकरता यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। विशेषतः मत्स्यशेती, दुग्ध व्यवसाय आणि हाय व्हॅल्यू क्रॉप्स आणि सेंद्रिय शेतीवर जास्त भर देण्यात आलेला आहे। कृषी संलग्न सर्व ॲक्टिव्हिटीज, सर्व क्रिया याला प्रोत्साहन यामध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या सोबतच वंचित लोक, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला उद्योजक, महिला बचत गट यांना प्रोत्साहन देण्याकरता निधी राखून ठेवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांना सुद्धा प्राप्ती करामध्ये कपात या अर्थसंकल्पात केलेली आहे। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मला विश्वास आहे की ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था निश्चितपणे सुधारेल आणि ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढेल आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आर्थिक चेहरामोहरा बदलवण्याचं काम निश्चितपणे हा अर्थसंकल्प करेल। म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अर्थसंकल्पाचं स्वागत करतो। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।